हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं. चला तर मग असंच रोज काय बनवायचं म्हणून आज ठरवलं होतं की वांग्याचं भरीत बनवायचं. तेही चुलीवरचं नाही, गॅसवरती बनवायचं. तेही वेगळ्या पद्धतीने गॅस वाचवून गॅसवर भाजत बसलं की गॅस राळी खूप होतो आणि सगळं ते धुवायला पुसायला खूप लागतं. त्यामुळे म्हणलं आज उकडून बनावे. असं खूप वेळा बनवते मी, ट्राय करते. असंही खूप छान लागतं. नक्की एकदा ट्राय करून बघा. आपले बेसिकचे मसाले, कांदा, लसूण, नंतर थोडं तेल टाकलं आहे, नमक टाकलं आहे, चटणी टाकली आहे. आपल्याला पाहिजे तेवढे तिखट करू शकता तुम्ही आणि मिक्स करून ठेवायचं. असं भरीत तयार केलं होतं. एखाद्या दिवशी नसतंच काय बनवायचं, नुसतं सारखं सारखं वांग्याची भाजी ही नाही छान लागत. तर आम्ही असं नवीन काहीतरी ट्राय करायचं आणि चुलीवरती नाही झालं बनवायचं म्हणून असं बनवून घेतलं. हे बघा, भरीत ते बनवलं आणि रात्री आमच्याकडे खूपच वारं सुटलं होतं. हे बघा किती आंबे पडल्यात. खूप वारं सुटलं होतं त्यामुळे खूपच आंबे पडले होते आणि खराब झाले. हे ठेवूनही राहत नाहीत, कारण का ती पडलेली बाजू ती कुचते आणि त्याचा वासही येतो. परत ते टाकूनच द्यावे लागतात. इतके आंबे पडले होते. हे सगळे भरून ठेवले होते आम्ही. 2 पाट्या तर झालेच असतील. ते परत नेऊन टाकले आणि थोडं वातावरण असं काही वेगळंच होतं. असं पाऊस येऊन गेल्यानंतर कसं होतं तसं होतं. थोडं असं तर दिसत होतं कॅमेऱ्यात कमी दिसतंय. थोडं ऊन वाटतंय पण ऊन नव्हतं अजिबात. असं होतं काहीसं वातावरण. आजचा असा होता दिवस. असंच गेलो. परत म्हणलं थोडं बागेतलं घ्यावं शूटिंग. हे बघा, इथं काही थोडीशी वांग्याची झाडं वगैरे लावली आहेत. मोगरा आहे, मोगऱ्याला कळ्या आल्या होत्या आणि खूप छान फुलल्याही होत्या. मोगऱ्याला फुलं खूप छान लागतात, तोडावीशीच वाटत नाहीत, पण किती छान वाटतात बघा. मोगरा होता. खाली थोडं खाली पसरायच्या छोटे छोटे फुलांची झाडंही लावली. ती खूप छान वाढली होती. चिनी गुलाब म्हणतात त्याला. सगळ्याच कलरचे आहेत पण पांढऱ्यालाच फुलं जास्त लागली होती. नंतर शेवंती वगैरे आहे. त्या बाजूचं एक दिवशी शूटिंग नक्की दाखवेन मी. आज म्हणलं इकडचं सगळं घ्यावं. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.